नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ओला दुष्काळ म्हणजे काय, सुका दुष्काळापेक्षा तो कसा वेगळा आहे आणि महाराष्ट्रात काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी नुकसानाची भरपाई राज्य सरकार कशी करणार आहे ते बघूया। आपल्याला सर्वांना माहित असलेला दुष्काळ म्हणजे फक्त पाण्याची टंचाई होणे, पण ओला दुष्काळ ही एक विशेष अवस्था आहे। हे पावसाच्या अभावामुळे नाही तर पावसाच्या अतिवृष्टीमुळे उद्भवते। ओला दुष्काळात पाऊस इतका जास्त किंवा मोठ्या प्रमाणात पडतो की पिके पाण्याखाली जातात, मुळे कुजतात, जमीन धुवून जाते। जर दिवसभरात 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आणि त्या भागातील पिकांचे 33% नुकसान झाले असे निदर्शनास आले तर ती अवस्था म्हणजे ओला दुष्काळ असतो। सुका दुष्काळ म्हणजे पावसाचा अभाव, पाण्याची टंचाई, पिकांची दुष्काळात होणारी हानी, हे सर्व कमी पाऊस पडल्यामुळे होते किंवा अनेक वर्ष पाऊस न पडल्यामुळे सुद्धा होते। तर दुसरीकडे ओला दुष्काळ म्हणजे प्रचंड प्रमाणात एकाच ठिकाणी पाऊस कोसळणे किंवा अतिवृष्टी होणे। यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, पीक कुजते आणि जमीन पूर्णपणे खरवडून निघते। तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर अचानक आभाळ कोसळते। परंतु इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सरकारी दस्तऐवजात ओला दुष्काळ ही स्पष्ट संकल्पना नाही। त्यांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। कोणत्याही अधिकृत नियमावलीमध्ये ओला दुष्काळ ही संज्ञा नसल्याचे सांगितले जाते। तरीही महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे, हवामान डेटा, पिकांचे नुकसान या अहवालांवर आधारित मदत केली जाणार आहे। राज्यातील दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 अंतर्गत कोरड्या दुष्काळासाठी तरतुदी असून त्यासाठी काही निकष आहेत। परंतु ओला दुष्काळ सुनिश्चितपणे जाहीर करण्याचे ठराविक नियम आणि मापदंड अद्याप सार्वजनिक पद्धतीने जाहीर करण्यात आलेले नाहीत। मात्र ओला दुष्काळासाठी राज्य सरकारने काही निकष तयार केले आहेत। त्यामध्ये पिकांचे 33% नुकसान झाल्यास त्याची माहिती घेतली जाते। एका दिवशी 65 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे का ते पाहिले जाते। स्थानिक पातळीवर नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल तयार करून त्या विभागांना राज्य सरकारकडे सादर करावा लागतो। तसेच मुसळधार पावसामुळे घरांचे किती नुकसान झाले, किती जनावरे दगावली आहेत, पाणी पुरवठा बाधित झाला आहे का, रस्ते खराब झाले आहेत का इत्यादींची माहिती राज्य सरकारला विभागवार दिली जाते। ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना काही प्रशासकीय सवलती व मदत योजना लागू होतात। 33% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे अनुदान दिले जाते आणि कर्जमाफी, व्याजमाफी, कर्ज फेडण्यास मुदतवाढ किंवा सवलत सुद्धा राज्य सरकारकडून दिली जाते। महसूल वसुली स्थगित करण्यात येते। नुकसान भरपाई म्हणून घर, जनावरे, शेततळे, पंप, पीक साठा इत्यादींसाठी थेट अनुदान दिले जाते। रोजगाराच्या नव्या योजना तयार केल्या जातात। सार्वजनिक कामे वाढवली जातात। अतिरिक्त रोजगार योजना उदाहरणार्थ मनरेगा रोजगार हमी योजना वाढवल्या जातात। चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्याची मदत, आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात। याची अंमलबजावणी ही प्रभावित झालेले जिल्हे व तालुक्यांमधील पंचनामे करून अहवाल तयार केले जातात। त्यानंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये यावर चर्चा होऊन मदतीचे पॅकेज जाहीर केले जातात। महसूल विभाग, कृषी विभाग, स्थानिक प्रशासन हे एकत्र समन्वयाने हे कार्य करतात। मदत निधी व खर्चाचे ट्रॅकिंग आणि पारदर्शकता सुनिश्चित केली जाते। सध्या महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यासाठी भरपाई योजना काय आहे? महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसात झालेल्या तीव्र पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, कोकण इत्यादी भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे। राज्य सरकारला अंदाजे 70 लाख एकरावरील शेती नुकसानग्रस्त झाल्याचे आढळून आले आहे। सध्या पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। शासनाने 2100 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहेत। मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री व इतर नेत्यांनी तात्काळ मदत आधार सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत। शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे पंचनामे करताना योग्य नोंदी ठेवणे गरजेचे आहे। त्यासाठीचे आपले पुरावे जतन करणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीसाठी शेतकरी पात्र होऊ शकतो।
ओला दुष्काळ हा राज्यात दरवर्षी उद्भवण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरून राज्य सरकार यासाठी विशेष नियमावली तयार करेल अशी आशा आहे। त्यामुळे बळीराजाला ओल्या दुष्काळात आधार मिळेल अशी आशा करायला हरकत नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला।